हे मस्त वॉटरमेलनचं ड्रिंक तयार करायचं आहे. पण त्याच्या आधी मी काय करणार आहे, त्याच्यातल्या जरा बिया काढून घेणार आहे. ठीक आहे, कलिंगडाच्या थोड्याशा बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हे ड्रिंक तयार करायचं आहे. तोपर्यंत शुगर सिरप पण हा थंड होतोय. आणि हे करण्यासाठी आपण काय केलं, एक वॉटरमेलनचा बोल करून घेतलेला आहे आणि बाकीचे थोडेसे याचे ज्या बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत कलिंगडाच्या. आणि शुगर सिरप माझ्याकडे रेडी आहे. शुगर सिरपमध्ये मुख्य म्हणजे मी थोडंसं त्याच्यात आलं टाकलं आहे, त्याच्यामुळे तो एक फ्लेवर्ड असं हे शुगर सिरप आपला तयार झालेला आहे. आता मला काय करायचं आहे, आता मी याच्यातमध्ये मिक्सरच्या बोलमध्ये आपण घेऊया कलिंगड. याच्यात जाणार आहे 1 चमचा लिंबाचा रस, 1 किंवा 1.25 चमचा टाकू आपण. त्याचबरोबर याच्यात आपण एक थंड केलेला शुगर सिरप टाकूया, एक 4 ते 5 चमचे. थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि सॉल्ट. त्याचबरोबर याच्यात आपण थोडीशी पुदिन्याची पानं पण टाकूया. पुदिन्यामुळे कसं ते रिफ्रेशिंग असं असतं ना पुदिना, त्याच्यामुळे पुदिन्याची पानं पण आपण टाकणार आहोत. बस हे झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आईस क्यूब. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं ते आईस क्यूब ते घेऊन येतो. वाह, आईस. आणि आता याला मस्त थोडं फिरवून घेऊ. मस्त त्याचं चिल्ड मस्त ड्रिंक तयार झालेलं आहे. बरं, मी याला गाळणार नाही कारण की मला फायबर त्यातलं पाहिजे. तर हे सर्व करताना मी याद करतोय. पण तुम्ही मुलांना देताना समजा तुम्ही कलिंगडामध्ये केलं तर त्याला काढून आपल्या लेडलनी काढून ग्लासमध्ये तुम्ही देऊ शकता आणि त्यांना डायरेक्ट पिऊ शकता. कारण की कसं आहे की त्याला स्ट्रेन केल्यानंतर मला असं वाटतं की सगळं त्याच्यातलं फायबर जातं. तर त्या दृष्टीने मी तसंच न गाळताच हे ड्रिंक सर्व करणार आहे. चिल्ड असं हे वॉटरमेलन ॲक्वा फ्रेस्का ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे. मी याला फक्त थोडंसं गार्निश करून घेणार आहे. आपलं ड्रिंक तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वॉटरमेलन ॲक्वा फ्रेस्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कलिंगड, पुदिन्याची पानं, साखर, लिंबाचा रस, लिंबू, चिरलेलं आलं, काळं मीठ आणि साधं मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर आणि बारीक चिरलेलं आलं घालून नीट उकळून घ्यावं. कलिंगड मध्यभागी कापून त्याचा आतील गर काढून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात कलिंगडाचे काप घेऊन त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस, 4 ते 5 चमचे शुगर सिरप, काळं मीठ, चिरलेली पुदिन्याची पानं आणि बर्फाचे तुकडे घालून त्याचा ज्यूस तयार करून घ्यावा. तयार वॉटरमेलन ज्यूसची सजावट करून सर्व्ह करावा. चला, कॅरॅमल होतंय तोपर्यंत इथे आपण कस्टर्ड तयार करून घेऊया. या बोलमध्ये मी बेकिंग करणार आहे. इथे अवन पण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, म्हणजे गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे काय की ताबडतोब टाकल्यानंतर बेकिंगची जी प्रोसेस आहे ती ताबडतोब सुरू होईल. कॅरॅमल करण्यासाठी आपण इथे साखर ठेवलेली आहे. इथे गॅसवरती मीडियम फ्लेमवर, म्हणजे मध्यम आचेवरती त्याला आपण गरम करतोय. आणि एका बाजूला आपल्याला हे जे कस्टर्ड आहे ते पण करायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं दालचिनीची जी पूड आहे ती याच्यात टाकतोय आणि साखर. एक 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लॉर घेतोय. 1.5-2 चमचे घेऊ आपण. थोडंसं मी त्यात पाणी किंवा थोडंसं दूध, 2 पैकी कुठली गोष्ट टाकली तर चालेल. याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता याच्यामध्ये जाणार आहे हे जे कॉर्नफ्लॉर आपण पाण्यात घालून घेतलेलं ना ते याच्यात टाकतोय मी.
आता ही रेसिपी आपण एगलेस करतोय, त्याच्यामुळे मी इथे कॉर्नफ्लॉरचा वापर याच्यामध्ये करतोय. अंड आणि दुधाचं जर कस्टर्ड असेल तर मग काही प्रश्न नसतो, अंड्यामुळे त्याला थिकनेस येतो. पण एगलेस असल्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लॉरचा वापर करायला लागतोय. चव मात्र मस्तच असणार आहे. साखर आता हे बघा मस्त त्याला रंग आलेला आहे, ब्राउनिश झालेली आहे. पण मला एवढी थिक नको आहे. माझं जे आपण कॅरमल केलेलं आहे ते मला थोडंसं पातळ पाहिजे. म्हणजे काय ब्रेड वगैरे आपण वापरतो ना, ते ब्रेड शोषून घेतं हे सगळं कॅरमल, म्हणून त्याला थोडंसं लिक्विड करणार आहे मी. आणि इकडे आपलं हे कस्टर्ड पण तयार झालेलं आहे आणि मी इथे गॅस आता बंद केलेला आहे. हे जे कॅरमल आहे हे पाण्यामध्ये विरघळलं पाहिजे. त्याला आपण हलवत राहूया, म्हणजे हे लिक्विड तयार होईल. थोडंसं आपल्याला पातळ हवं आहे कॅरमल. येस, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे कॅरमल आहे, हा जो सॉस केला आहे आपण कॅरमल सॉस म्हणून, तो आपण आपल्या बेकिंग डिशच्या तळाशी टाकणार आहोत. थोडं आणखीन पाणी घालतोय. आणि मंडळी, हे जे कॅरमल आहे हे मी थोडंसं ठेवून देणार आहे, कारण की मला पुढच्या रेसिपीमध्ये पण याचा वापर करायचा आहे. पुढची रेसिपी कोणती आणि तो याचा वापर आपण कसा करणार आहोत ते आपण थोड्या वेळानंतर बघणारच आहोत. पण कॅरमल मी हे पूर्ण वापरत नाही आहे, हे मी थोडंसं ठेवून देणार आहे. थोडंसं याच्यात मी आता तळाशी घालतोय. हे कॅरमल जो सॉस आहे हा थोडंसं लिक्विड असलेला हा आपण इथे पहिले घातलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे ब्रेडचे सँडविचेस आहेत, फ्रूट सँडविचेस, त्याला आपल्याला कट करायचं आहे. आणि मी एक काम करतो, एकाचे 4 पीसेस करतो. आता हे उरलेले पीसेससाठी मला परत एक डिश करायला लागणार आहे. ते मी करीन, कारण की कधी कधी असे जे डिशेस असतात एक करून पुरत नाही, तो प्रॉब्लेम असतो नाही का. हा आपल्याला हे जे कस्टर्ड आपण केलेलं आहे ते याच्यावरती आपल्याला घालायचं आहे. हा आणि त्याचबरोबर वरती थोडे रेझिन्स या टुटी फ्रुटी, आणि त्याचबरोबर थोडं बटर. मंडळी, याला मी 180 डिग्रीजवर आता साधारणपणे 15 ते 20 मिनिटं बेक करणार आहे. म्हणजे याचा रंग छान आला पाहिजे, बेक व्यवस्थित झालं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर याला काढून थंड करून घेणार आहे, फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर बाहेर काढणार आहे आणि सर्व करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रुटी ब्रेड पुडिंग करण्यासाठी लागणारे साहित्य: आंबा, केळी, ब्रेड, दूध, टुटी फ्रुटी, बटर, साखर, चोको चिप्स, कॉर्नफ्लोअर, मनुका आणि दालचिनी पूड. कृती: प्रथम ब्रेडला बटर लावून घ्यावं. एका बाजूला दूध आटवून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर केळीचे तुकडे, आंब्याचे काप आणि चोको चिप्स घालून दुसरा ब्रेड त्यावर ठेवावा. एका फ्राईंग पॅन मध्ये 1 वाटी साखर घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा पाणी घालावं. आटवलेल्या दुधामध्ये दालचिनी आणि साखर घालून नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून त्याचे कस्टर्ड तयार करून घ्यावं. एका बेकिंग डिश मध्ये तयार कॅरमेल सॉस ओतून त्यावर फ्रूट सँडविचचे तुकडे, कस्टर्ड, मनुका, टुटी फ्रुटी आणि बटर घालून तयार डिश 180 डिग्रीला अंदाजे 20 मिनिटं बेक करून सर्व्ह करावी. पहिला पदार्थ करणार आहोत आंब्याची खीर. आपण दुसरा पदार्थ करणार आहोत केळ्याचा मालपुआ.